आज झाला ना रे बा आपल्या मोहल्ल्यात धमाका. तर काय म्हणता पोट्टे हो सगळ्यांना जय श्रीराम. आज जातो तर आपल्याला आपल्या कंपनीचं पेमेंट घ्यायला. मग आपली मस्त बढियापैकी धन्न वगैरे काढली आणि डायरेक्ट निघालो. पुळान पूल बनला तरी आपल्याला ट्रॅफिक लागलं थोडंसं. मग आलो पेट्रोल पंपवर, कारण हिच्या पोटात थोडंसं टाकून दिलं, कारण हिला बी भूक लागली होती. मग डायरेक्ट निघालो कंपनीकडे जायसाठी. मग आपल्या कंपनी जवळ आलो तर किती सारे पोट्टे आले होते पेमेंट घ्यायला. मग तेवढ्यातच कॅशियरची गाडी वगैरे आली. मग पोट्टेची गर्दी बी वाढली आणि मग आद्या डॉनले बी ब्लॉकमध्ये घेऊन टाकलं बढियापैकी. मग आपला पेमेंट वगैरे झाला, आपल्याकडे आता पैसाच पैसा झाला होता. मग आपण डायरेक्ट निघालो घरी जायसाठी. आपला मित्र तर ऐकत नव्हता, नुसतं पैसेच दाखवत होता ना रे बा. थोडं जसं आपल्या मित्राचं पेमेंट झालं तर त्याला म्हटलं काहीच अर्थ त्यानं डेअरी मिल्क आणि लस्सीचं पॉकेट देऊन दिलं ना आपण आलो डायरेक्ट घरी ना आपल्या मम्मीकडे पैसे देऊन टाकले आपण. तेवढ्यातच मग ग्राउंडवर आलं तर पोट्टे काहीतरी आविष्कार करत होते. यानं डायरेक्ट धमाकाच करून टाकला नाही तर. तेवढ्यातच मग आपल्याला जायचं थोडं नागपूरला दादाचं काहीतरी काम होतं. मग डायरेक्ट निघालो टेम्पो मध्ये मस्त. तेवढ्यातच मग गाडीमध्ये काही येडे चाले केले, व्ह्यू कॅप्चर केला आणि मग डायरेक्ट आलो ट्रॅफिक मध्ये. आणि मग नागपूर पोहोचायच पहिले आम्हाला एवढं भयानक ट्रॅफिक लागलं. मग कसं तरी नागपूरला आलो. तेवढ्याच मला बैलबंडी दिसली, भालू दिसला. पाहिलं तर पूल हा एका झाडावर उभा होता आपला. आणि मागं पाहिलं तर पुरी आपली फॅन फॉलोइंग होती आपल्या मागं. मग मोठ्या मोठ्या बिल्डिंगा वगैरे दिसल्या आपल्याला. फायनली आलो आपण आपल्या लोकेशनवर. इथं काहीतरी काम होतं दादाचं. मग काम वगैरे झालं आणि डायरेक्ट निघालो आपण घरी जायसाठी. तेवढंच मग आपल्याला टेडी बिअर वगैरे दिसले. कोणाला गर्लफ्रेंड द्यायचं देऊन टाकजा. मग आपण आलो फायनली बुट्टीपुरीमध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.